हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी कोमल तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तर आज दिवसाची सुरुवात ही घरांच्या कामांपासूनच केलेली होती, जो की तुम्ही बघू शकता किती सारा पसारा आम्ही काढून ठेवला होता. अगोदर तर घरातले कामं आवरून घेतली, त्यानंतर मग खूप जास्त ऊन होतं म्हणून ब्लँकेट पण धुवून घेतले. श्रावण वासून पण भाद्रपद सारखं ऊन पडतं. त्यानंतर मग किचनच्या पडद्यांवर एवढा सारा पसारा झालेला, तो पण एक एक करून सगळा पसारा खाली काढून घेतले. जे भांडे लागणार होते ते पण काढून घेतले. पसारा काढायला गेली की मग मी काही ना काही एक दोन तरी भांडे काढतेच वर वापरायला, ते तुम्हाला पुढे दाखवेलच. त्यानंतर मग पहिली पडतीवरचा तर पसारा आम्ही व्यवस्थित रचून दिले. तर जाऊबाईंना मी वरच ठेवलेलं होतं. मी एक एक सामान जाऊबाईंकडे देत होते. त्यानंतर दुसरी पडतीवर तर सगळीकडे आमचे बुटं झालेले होते, ते पण एका बास्केटमध्ये मला ठेवून घ्यायचे होते व्यवस्थित. खूप जास्त असे लग्नापासून तर आतापर्यंतचे सगळे बुटं असे पडलेलेच होते. त्यानंतर मग इलेक्ट्रिक वस्तू पण खूप जास्त झालेलं होतं, त्या पण मला एका पिशवीमध्ये ठेवून पण व्यवस्थित त्यांना एका बॉक्समध्ये ठेवायचे होते, जेणेकरून खराब नको व्हायला. खूप जास्त अशा वायरी गेमिंगच्या वगैरे खूप जास्त झालेल्या होत्या, तर व्यवस्थित त्यांना असं ठेवून घेतलेलं होतं. मी चेक करत होते की कोणत्या वस्तू लागणार आहेत का, त्या वस्तू काढून घ्यायच्या, नाहीतर मग नंतर शोधाशोध होते की ही वस्तू कुठं गेली, ती वस्तू कुठं गेली. त्यानंतर मग माझं स्ट्रेटनर पण चांगलं पण काही व्यवस्थित त्याच्या स्ट्रेटनिंग होत नाही, तर मी ते पण ठेवून द्यायचं होतं मला. तर ज्या काही वस्तू न लागणाऱ्या त्या पण ठेवून दिलेल्या होत्या. तोपर्यंत मग अहोंचे पण काही पेंटिंगचे ब्रश वगैरे होते, कलर्स होते, ते पण मला राहू द्यायचे होते. ते तर पुन्हा सुकून गेलेले होते, तरी पण एक आठवण म्हणून मला राहू द्यायचे होते, म्हणून ते पण मी एकदा चेक करून घेतले की आहेत की नाही व्यवस्थित. तर मी ते पण ठेवून दिलेले होते. त्यानंतर मग सगळा पसारा आवरून झालेला होता. ज्या काही पिशव्या झालेल्या होत्या त्या पण मला व्यवस्थित ठेवून घ्यायच्या होत्या, जेणेकरून कधी लागल्या तर लगेच कोणाला पण देता येतं. त्यानंतर मग पिशव्या पण एका ठिकाणी ठेवून घेतल्या. मस्त क्लिनिंग वगैरे करून घेतली, एकीकडनं घराची झाडू पण मारून घेतला. त्यात तुम्ही बघू शकता छान असा पसारा आम्ही एका ठिकाणी स्टोअर करून दिलेला होता, जेणेकरून चांगलं पण वाटतं. घरातला पसारा तर आवरला गेलेला होता. त्यानंतर मग रेडी होऊन आम्ही निघालेलो होतो महादेवाच्या मंदिरात, जे की श्रावण सोमवार होता दुसरा. तर मग आम्ही निघालेलो होतो. त्यानंतर मग हे मंदिर आमच्या घराजवळच आहे, म्हणजे 2 मिनिटाच्या अंतरावरच आहे. तर हे मंदिर आत्ताच 2-3 महिन्या अगोदर छान असं बांधलेलं होतं. त्यानंतर मग गेलेलो होतो दुपारी, तर खूप जास्त काही गर्दी पण नव्हती. छान असं दर्शन वगैरे झालं. त्यानंतर मग अभिषेक वगैरे केलं महादेवाचं. घरी आल्यावर स्वयंपाक पण करायचा होता, तर दोघींनी मिळून स्वयंपाकाची पण तयारी करून घेतलेली होती. जाऊबाईंनी एकीकडे शेंगदाणे पण भाजून घेतलेले होते. त्यानंतर शेंगदाण्याचा पण कूट करून घेतलेला होता. तोपर्यंत मी एकीकडे बटाटे पण कट करून घेतलेले होते. त्यानंतर मी साबुदाणा परतवायला घेतला. एकीकडे कढई पण तापलेली होती. तोपर्यंत जिरं, मिरच्या आणि बटाटे असं टाकून घेतलं. बटाटे जास्त टाकले की साबुदाणा छान असा मऊसर होतो. दुपारी तर स्वयंपाक करायला खूप जास्त उशीर झालेला होता, कारण घरातलं पण आवरून जायचं होतं मंदिरातून आल्यानंतर मग स्वयंपाक करायला लागलो होतो, त्यासाठी खूप जास्त उशीर झालेला होता.
त्यानंतर मग जेवण पण रेडी झालेलं होतं. जेवणात होतं साबुदाण्याची खिचडी, कलाकंद आणि केळी. कलाकंद म्हटलं तर आमचं घरचंच असतं. त्यानंतर मग आम्ही तिघींनी मिळून जेवण वगैरे केलं, मी, आईंनी आणि जाऊबाईंनी मिळून. आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.